वर्षापासून ग्रुप तयार केला होता, पण धर्मावीर आणि मनोहर, जगन आणि असे 4-5 जण जॉईन होतो. पण धर्माने अशी ग्रोथ घेतली की त्याच्या मुलात लग्न ठरलं. त्याने 2-4 मुलं आमच्या मित्राशी कॉन्टॅक्ट केला आणि आत्ता 25 ते 30 आपले 10वीच्या बॅचची 1990ची म्हणजे 35 वर्षापूर्वीची मुलं शोधली. आज ते फक्त सगळ्या वयस्कर झाले, म्हातारे होत आले. पण माणूस म्हटल्या नाही कशी एक मिनिट फक्त धर्माच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आहोत. गेली 35 वर्ष आपण कुठं कोण जवळून जात होतो पण एकाला ओळखत नव्हतो. समोरून जात जायचं फक्त स्मित हास्य व्हायचं आणि कोणी फक्त स्मित हास्य करून निघून जायचं. मनातल्या भावना कोणी व्यक्त करत नव्हतं. आम्ही 4-5 जणांनी 2-4 वर्षापासून ग्रुप तयार केला होता. पण धर्मावीर आणि मनोहर, जगन आणि असे 4-5 जण जॉईन होतो. पण धर्माने अशी ग्रोथ घेतली की त्याच्या मुलात लग्न ठरलं. त्याने 2-4 मुलं आमच्या मित्राशी कॉन्टॅक्ट केला आणि आत्ता 25 ते 30 आपले 10वीच्या बॅचची 1990ची म्हणजे 35 वर्षापूर्वीची मुलं शोधली. आज ते फक्त सगळे वयस्कर झाले, म्हातारे होत आले. पण बचपन जो आहे तो जेनासारखाच आहे. म्हणजे अजून लहान आहे असं तो म्हणतोय, मी अजून लहान आहे असं म्हणतोय. आणि त्याचा लहानपणाचा आनंद आपण आता 50च्या घरामध्ये घेतो आहोत आणि याच्याने आपलं आयुष्य नक्कीच वाढेल असं मला वाटतंय. मी प्रथम आपल्या ताईंना आमची ओळख नसेल, मी एकेकाची ओळख करून देतोय. आपल्या शेजारी बसल्या त्या पुष्पाताई, त्या मुख्य सेविका आहेत सुरगाण्याला. शेजारी बसल्यात त्या श्रीमती यशोदाबाई माळगावे, त्या घरीच आहेत पण चांगल्या शेतकरी आहेत. आंबे भरपूर लावलेत, गोंद्याचे आहेत त्या. ह्या तिरड्याच्या आहेत, गोंद्याला आंबे लावलेत. दोघी बहिणीच होत्या त्या आणि त्याच्यामुळे सगळी जमीन तिच्याच मालकीची आहे हे मला माहिती आहे. त्याच्यानंतर इथं शेजारी बसल्यात ह्या हेमलता पाचोरे, ह्या तुमच्या निरगुड्याच्याच आहेत. त्या मुख्य सेविका आहेत. त्याच्यात ह्या निरगुड्याच्याच भारतीताई जाधव पाड्यावर राहतात. एकदम चांगल्या मैत्रिणी. निरगुड्याला आम्ही लहानपणापासून शिकत होतो. शेजारी आहेत हे आमचे मनोहर गावंडे, सिनियर माणूस. त्याने सगळा ग्रुप तयार केला. म्हणजे असं तो आणि मी म्हणजे लहानपणापासून बरोबर होतोच. परंतु मी चाणक्यपुरीत राहत असताना आम्ही गेल्या 2005 पासून जवळजवळ एकत्र राहिलो. अगदी खूप मला मदत केली त्यांनी. मी तुमच्या ग्रुपवर शेअर केलं की त्याने मला घर घेताना खूप मदत केली की 50,000चं मतदान म्हणजे मदत त्यांनी मला दिली होती. अर्थात परत केली, पण त्याने ज्यावेळेस मदत केली तो क्षण अतिशय महत्त्वाचा होता. माझं घर कदाचित झालं नसतं, पण त्याने आमचे दुसरे काही मित्र होते. मित्र खूप महत्त्वाचे असतात. घरचे नाही कामं पडत पण मित्र कामं पडतात. तर त्याच मित्रांना आम्ही 7-8 जणांनी एकमेकांनी, त्यांनी 50 दिले, कोणी 10 दिले, कोणी 20 दिले, कोणी 50 दिले. 1-1.5-2 लाखाची मतं मला एका दिवसात तयार करून दिली होती. असा हा मनोहर गावंडे पोलीसमध्ये आहे. तो इथं नाशिक पोलीसमध्ये आहे आणि खूप चांगला स्वभाव आहे त्याचा. खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांशी म्हणजे हसत खेळत चेष्टा करत आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहतो. हा नरेश बागुल माझा भाऊबंद, माझा अगदी म्हणजे बॅचमेट होता आणि माझ्या पाठीमागच्याच बाजूला त्याचा नंबर असायचा परीक्षेला. तो पोस्टमास्तर आहे, गावातच काम करतोय आणि चांगल्या प्रकारे त्याचं पोस्टाचं काम चालू. दोन्ही मुलं दुकान वगैरे सगळे सांभाळतात. त्याच्यानंतर हा विलास राऊत, हा बोरवटचेच विलास राऊत. हा आर्किटेक्चर म्हटलं तरी चालेल, एक इंजिनियर आहे. स्लॅबची घरं आपली RCC बांधकाम कोणाची करायची असतील तर एकदम छान प्रकारे तो काम करून देतोय. स्वतःकडे सगळं मटेरियल आहे, सेंटरिंगचं सगळं साहित्य आहे. मुलं त्याच्याकडे खूप कामाला आहेत आणि तो सगळी कामं चांगल्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आपल्या चांगल्या प्रकारे जीवन जगतो आहे. इथं जे आहेत आपल्या निरगुड्याचेच विष्णू खंबाई, हे आमच्या संघटनेचे पुढारी आहेत. आमची आदिवासी उलगुलान आदिवासी प्राथमिक शिक्षण संघटना आहे,
त्याचे ते त्र्यंबक तालुक्याचे एक उत्कृष्ट म्हणजे असे कार्यकर्ते आहेत आणि भविष्यात ते आमच्या तालुक्याचे अध्यक्ष पण होतील गुलगुलाब आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे. हां, आता अध्यक्ष आहेत ते जिल्हा परिषदचे आपल्या कशाचे आदिवासी शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत. विष्णू खंबाईत निरगुड्याचेच आहेत. अतिशय चांगला स्वभाव आणि औरंगाबादमध्ये असताना वाया गेलेली केस होती, परंतु त्र्यंबकमध्ये आल्यानंतर अगदी 15 वर्षापासून अगदी ते चांगल्या प्रकारे ग्रोथ घेतली आणि चांगलं सेटलमेंट त्यात झालेले आहे. फार वाया गेलेली केस होती. एक आपल्यातला मित्र गेला, जगन बोरसे हे शहापूरला संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं अतिशय चांगलं असं काम असतं त्या संस्थेमध्ये. त्यांच्या दोन्ही मुली, एक डॉक्टर आहे आणि एक इंजिनियर, पूर्ण सिव्हिल इंजिनियर होऊन आता PWD मध्येच ना PWD मध्ये अलिबागला काम करते. अतिशय चांगली फॅमिली आहे आणि खूप चांगलं डेव्हलप त्यांनी केलेलं आहे. आणि सगळं विशेष म्हणजे ही सगळी मंडळी आहे, कोणीही घरचं श्रीमंत नव्हतं. सगळे अगदी कुडाच्या घरात राहिलेले, इकडून काळा भुसा तिकडून निघून जाईल अशी आमची घरं होती. आज प्रत्येक जण म्हणजे आता चांगल्याच ठिकाणी चांगली ग्रोथ घेतली प्रत्येकाने. प्रत्येक जण चांगल्या ठिकाणी काम करतोय. जगणे तसंच होता, अगदी शेंबडापोऱ्या होता, पण आज बघा तो कसा पण एकदम चांगला आहे. तिकडं कृष्णा माळगाव गांगोडबारीचे आहेत, ते माझे शेजारीच आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये काम करतात. कोणाचाही म्हणजे एखादं कोणी मेडिकलचं काही काम असेल तर ते आपली अडचण भागू शकतात. इथंच आपल्याकडे ते क्लेरिकल जॉबला आहेत. त्याचा पण मुलगा एकदम चांगला म्हणजे पोस्टला नाही पण चांगलं ग्रॅज्युएशन त्याने कंप्लीट केलेलं आहे आणि एकदम सेटल फॅमिली त्याची पण आहे. त्याच्यानंतर हे सर्वपरिचित म्हणजे जनार्दन चौधरी, सगळ्यांची टिंगलटवाळी करणारा आणि कुणाला काय नाव ठेवणार या मला 7-8 नाव ठेवून दिले असा हा आपलं जनार्दन जन्या त्याला आम्ही जन्या घनशेतचा रहिवासी आहे. लहानपणापासून माळकरी, परंतु खोडकर, अतिशय खोडकर, सगळ्यांच्या खोड्या करणारा. माझ्यापासून तर सगळ्यांपर्यंत कोणी असो मग त्या ठिकाणी खोड्या करून तो मोकळा होणारा. आज तो गृहपाल म्हणून याला आहे सुरगाण्याला अधीक्षक होता, गृहपाल झाला. आता त्याला POची पोस्टिंग थोड्या दिवसात होणार आहे आणि प्रकल्प अधिकारी म्हणून तो आपल्याकडे थोडे काम करणार आहे. शेजारी हा उत्तम सर, हे उत्तम कांबळी, हे बाडगीचे आहेत. विसरून जाओ सारे क्षणभर, जरा या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जा